एक गरीब साधाभोळा खेडूत एके दिवशी शहरात भटकण्यासाठी आला. मिठाईच्या एका दुकानात थाळ्यामधून निरनिराळ्या प्रकारची मिठाई आकर्षक रीतीने मांडली होती. ती पाहून त्याचे मन फारच प्रसन्न झाले. खरं तर त्याला विकत घ्यावीशी वाटत होती, पण जवळ पैसे नसल्याने तो मुकाट्याने मिठाईकडे बघत होता. शांततेने उभा होता. दुकानदार जरा चालाक होता. तो त्या माणसाला म्हणाला, "चल पैसे काढ." त्या भोळ्या खेडूताने विचारले, "कसले? मी तर काहीच घेतले नाही." दुकानदार म्हणाला, "मगापासून तू इथे उभा आहेस. वास घेण्यासाठी पैसे पडतात. तुला 1 रुपया त्याचा द्यावा लागेल, नाहीतर पोलिसांना बोलवीन." तो अडाणी भोळा ग्रामस्थ घाबरून गेला. ही सर्व गंमत एक चतुर माणूस पाहत होता. दुकानदाराची चालाकी त्याच्या लक्षात आली. त्याने आपल्या खिशातून 1 रुपयाचे नाणे काढले. खणखण काउंटरवर रुपया वाजवत तो म्हणाला, "हे घ्या त्या माणसाचे पैसे." असे म्हणून त्याने रुपया परत खिशात टाकला. दुकानदार विचारू लागला, "कुठे आहेत पैसे?" त्या शहरी माणसाने उत्तर दिले, "तुझा रुपया तुला मिळाला आहे. मिठाईचा सुगंध घेणे म्हणजे खाणे किंवा खरेदी असेल तर रुपयाचा आवाज ऐकणे म्हणजे त्याचे मिळणेच नाही का?" दुकानदाराचा आवाज एकदम बंद झाला. तात्पर्य: शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. दुसऱ्याची लबाडी ओळखण्याइतकीच आपल्याजवळ लबाडी असावी लागते.